नमस्कार मित्रांनो, राज्यशास्त्रातला अत्यंत महत्त्वाचा भाग राजकीय विचार प्रणाली याबाबत आपण विश्लेषण करत आहोत. राजकीय विचार प्रणाली पॉलिटिकल आयडियालिझम BA थर्ड इयरला 6व्या सेमिस्टरमध्ये हा भाग आहे. यासंबंधी राजकीय विचार प्रणालीचा अर्थ, व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती यासंबंधी वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये आपण विवेचन केलेलं आहे. आजच्या भागामध्ये आपल्याला राजकीय विचार प्रणालीचं महत्त्व किंवा राजकीय प्रणालीची भूमिका, एकूण एखाद्या राजकीय व्यवस्थेमध्ये किती महत्त्वाचा राजकीय विचार प्रणालीचा रोल असतो हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, राजकीय विचार प्रणालीची मांडणी ही विशिष्ट उद्देश डोळ्यासमोर ठेवून केलेली असते. राजकीय क्षेत्रामध्ये विचार प्रणालीची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असते. याच ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की राजकारणाला गतिमानता प्राप्त करून घ्यायची असतील, स्थिरता प्राप्त करायची असतील, अस्थिरता निर्माण होत असेल आणि परिवर्तन करायचे असेल, अशा प्रत्येक प्रसंगी राजकीय विचार प्रणाली ही अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पडत असते. राष्ट्रीय राजकारणात किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणात सुद्धा राजकारणाचा केंद्रबिंदू जर काय असेल तर राजकीय विचार प्रणाली आहे. म्हणून पॉलिटिकल आयडियोलॉजी ही आपल्याला कशा पद्धतीने महत्त्वपूर्ण आहे या वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारावर आपल्याला समजून घ्यायचं. प्रथमतः एक गोष्ट लक्षात घ्या, व्यक्तीला कृतीप्रवण बनवणे. विचार प्रणाली म्हणजे काय असतं? विचाराचा समूह असतो आणि हा विचार जेव्हा प्रत्यक्ष कृतीमध्ये येत असतो, कृतीमध्ये जन्म घेत असतो, तेव्हा व्यक्ती कृतीप्रवण होत असते. म्हणजे व्यक्तीला कृतीप्रवण बनवण्यासाठी विचार प्रणाली आवश्यक असते. वेगवेगळ्या विचार प्रणाली लोकांना समान उद्देशाने प्रेरित करत असतात. लक्षात घ्या, एक स्वप्न दाखवलं गेलेलं असतं, एक विशिष्ट भावना मांडलेली असते आणि त्या स्वप्नाच्या आधारावर तो विचार मांडून तो विचार लोकांच्या पर्यंत पोहोचवणं, लोकांच्या पसंतीला उतरवणं हा भाग महत्त्वाचा असतो. कार्ल मार्क्स सारखा विचारवंत असेल, समाजवादी तत्वज्ञान त्यांनी त्याच्या डोक्यात जे निर्माण झालं होतं ते लोकांच्या पर्यंत आणलं. की असं एक स्वप्न त्यानं पाहिलं होतं की वर्गविरहित, शोषणविरहित समाज निर्माण करायचा आणि तो समाज निर्माण करण्यासाठी एक विचार प्रणाली मांडली. म्हणजे विचार त्याच्या मनात आला, त्याची विचार प्रणाली त्याने ते सिद्धांत मांडले आणि त्यामधून लोकांना प्रेरित. म्हणजे काय? विचार प्रणाली ही लोकांना प्रेरित करत असते. कार्ल मार्क्स असेल, प्लेटो असेल, महात्मा गांधीजी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांनी काय केलं? वेगवेगळ्या विचाराच्या आधारावर लोकांना कार्यप्रवृत्त केलं. म्हणजे विचार प्रणाली व्यक्तीला कार्यप्रवृत्त करत असते. विचार प्रणालीचं आणखी महत्त्वाचं काम असतं की आधुनिक काळामध्ये लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये विचार प्रणाली ही निष्ठा आणि विश्वास निर्मिती करत असते. लक्षात, लोकांच्या मनामध्ये उदात्त ज्या भावना असतात किंवा ज्या उच्च असे ध्येय असतात, हे ध्येय प्राप्त करून घेण्यासाठी, आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वसमर्पण करण्याची तयारी विचार प्रणालीच्या माध्यमातून पार पाडली जात असते. विचार प्रणाली काय करत असते? व्यक्तीची निष्ठा आणि विश्वास हे निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत असते. उदाहरणार्थ लक्षात घ्या, पहिल्या महायुद्धाच्या कालखंडामध्ये काय झालं होतं की मित्र राष्ट्रांनी आम्हाला लोकशाही रक्षणासाठी युद्धात उतरायचं आहे अशी घोषणा केली आणि लोकांनी प्रेरित होऊन त्यांच्या पाठीमागे लोक आकर्षित झाले. म्हणजे विचार प्रणाली ही व्यक्तीला निष्ठा आणि विश्वास निर्माण करत असते. लोकांना आव्हान, सत्सद्विवेक बुद्धीला आव्हान केलं जात असतं आणि लोक त्याकडे, विचाराकडे आकर्षित होत असतात. मित्रांनो, की यथार्थ एखाद्या परिस्थितीचं यथार्थ आकलन करण्यासाठी सुद्धा विचार प्रणाली आवश्यक असते. विचार प्रणालीच्या माध्यमातून ऐतिहासिक असेल किंवा वर्तमान काळातले असेल किंवा भविष्य काळातील असेल, या संपूर्ण घटनांचे यथार्थ आकलन होणं आवश्यक असते आणि हे यथार्थ आकलन विचार प्रणालीच्या माध्यमातून होत असतं. विचार प्रणाली काय करत असते? विचार प्रणाली ही बहुसंख्याकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणून या बहुसंख्यांचा पाठिंबा मिळवत असताना अत्यंत साध्या, सरळ आणि सोप्या भाषेमध्ये आपली मांडणी विचार प्रणाली करत असते. आणि म्हणून या संबंधित लोकांना आकर्षित करण्यासाठी, आपुलकी मिळवण्यासाठी, लोकांनी जवळीक साधना करण्याचं काम, महत्त्वपूर्ण काम हे विचारसरणीच्या माध्यमातून होत असते. म्हणजे लोकांना आकर्षित करणं, विचार प्रणाली साध्या आणि सोप्या भाषेमधून आपले विचार व्यक्त होत असतात आणि लोकांना आकर्षित करून त्यामध्ये त्या परिस्थितीचं यथार्थ आकलन करून देण्याचं काम विचार प्रणालीच्या माध्यमातून होत असतं. विद्यार्थी मित्रांनो, राजकीय विचार प्रणालीचं महत्त्व आपण समजून घेत असो, त्यामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, संघर्षाला वैचारिक स्वरूप प्राप्त करून देणे.
परिस्थिती बदलण्यासाठी संघर्ष करावा लागतो. आणि हा संघर्ष करत असताना जेव्हा वैचारिक अधिष्ठान प्राप्त होणार नाही तोपर्यंत त्या संघर्षाला कसली किंमत नसते. त्याला वैचारिक अधिष्ठान प्राप्त करून दिल्याशिवाय ती परिस्थिती स्थिर होत नसते, नाहीतर ते अराजकतेला निमंत्रण ठरेल. आणि मग वैचारिक अधिष्ठान प्राप्त करून देण्याचं काम सुद्धा विचार प्रणालीच्या माध्यमातून होत असतं. समाजामध्ये काय असतं की परस्पर विरोधी विचार असतात, आणि या परस्पर विरोधी विचार असणारे वर्ग वेगवेगळ्या विचाराचं अनुकरण करत असतात, त्याचा पुरस्कार करत असतात. परंतु अन्याय आणि शोषणाचा सिद्धांत सांगून लोकांना त्या परिस्थितीच्या मध्ये असणारे दोष दाखवून त्यांच्यामध्ये संघर्षाची भावना, वैचारिक अधिष्ठान प्राप्त करून देण्याचं काम, वैचारिक मंथन करून आणण्याचं काम राजकीय विचार प्रणाली करत असतात. त्यामधून काय होत असतं, सामाजिक विकास होत असतो आणि सुधारणाला, वेगवेगळ्या सुधारणा करण्यासाठीची चालना त्यामधूनच मिळत असते. आणि म्हणून संघर्ष प्रत्यक्षात उतरण्यासाठी आणि संघर्षाला वैचारिक स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी विचार प्रणाली ही अत्यंत महत्वाची असते. मित्रांनो, राजकीय सत्ता प्राप्त करणं हे विचार प्रणालीचा अंतिम ध्येय असतं, की राजकीय सत्ता प्राप्त करण्याशिवाय विचार प्रणाली ही त्या ठिकाणी अत्यंत महत्वाची भूमिका पार पडत असते. लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये आपण पाहतो वेगवेगळे राजकीय पक्ष असतात, आणि हे वेगवेगळे राजकीय पक्ष वेगवेगळ्या विचार प्रणाली याचा पुरस्कार करत असतात. अशा वेळी सत्ता प्राप्त करून देण्यासाठी विचार प्रणालीचाच आधार घ्यावा लागत असतो, आणि लोकांच्या मध्ये संघटन करणे, लोकांना उद्देश निर्मिती स्पष्ट करणे आणि बहुसंख्याक लोकांचा पाठिंबा मिळवणे यासाठी सत्ता प्राप्त करणे असते. हे अंतिम ध्येय साध्य करण्यासाठी सुद्धा विचार प्रणालीच महत्वाची भूमिका पार पडत असते. केवळ सत्ता प्राप्त करणे नाही तर त्या सत्तेला अधिमान्यता प्राप्त करून घेणे, लेजिटिमेसी. मिळालेली सत्ता याला लोकांचा पाठिंबा मिळाला पाहिजे, लोकांची अधिमान्यता मिळाली पाहिजे. लोकांची अधिमान्यता जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत लोक त्या विचार प्रणालीला पाठिंबा देत नाहीत. म्हणजे सत्ता प्राप्त करणं आणि त्या सत्तेला अधिमान्यता प्राप्त करून देणं हे सुद्धा विचार प्रणालीचं अत्यंत महत्वाचं काम करत असतं. आणि म्हणून सत्ताधीश काय करत असतात की अधिमान्यता मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. लोकांच्या सत्तेच्या आज्ञा पालना करण्याची भूमिका लोकांनी स्वेच्छेने पार पाडली पाहिजे. लोकांना ती भूमिका पटली पाहिजे. लोक मग अनुकरण करतात, आज्ञापालन करतात, आणि लोक एकदा बहुसंख्याक लोक आज्ञापालन करत असतील तर त्या सत्तेला अधिमान्यता प्राप्त झाली असं आपल्याला म्हणता येईल. आणि या ठिकाणी विचार प्रणालीची जी भूमिका असते अत्यंत महत्वाची असते. मित्रांनो, वेगवेगळ्या राजकीय विचारवंतांनी राजकीय व्यवस्थेमध्ये परिवर्तन करण्याची भूमिका घेतली होती, की राजकीय व्यवस्था पूर्णपणे बदलली पाहिजे. परिवर्तन करण्यासाठी, अपेक्षित परिवर्तन करण्यासाठी सुद्धा विचार प्रणालीच कार्यप्रवृत्त होत असते. संघर्ष करणं, संघर्षातून क्रांती निर्माण करणं, लोकांना प्रेरित करणं, या सगळ्या घटना घडवण्यासाठी विचार प्रणालीचा आधार घेतला जात असतो. कार्ल मार्क्सने ज्या पद्धतीने वैचारिक मांडणी केली की जगातील कामगारांना एकत्रित या, तुम्हाला काहीच गमवायचं नाही, तुम्हाला गमवायचं असेल तुमचं दुःख, तुमचं शोषण, आणि म्हणून हे गमवण्यासाठी तुम्हाला एकत्रित आलं पाहिजे. जगातील कामगारांना एकत्रित करण्याचं आव्हान तो आपल्या विचार प्रणालीच्या माध्यमातून करतो, आणि त्या पद्धतीने संपूर्ण व्यवस्था बदलण्याची भूमिका तो त्या ठिकाणी स्पष्ट करत असतो. म्हणजेच आपल्याला ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की राजकारणामध्ये परिवर्तन करण्यासाठी, राजकीय व्यवस्थेमध्ये परिवर्तन करण्यासाठी विचार प्रणाली अत्यंत महत्वाची भूमिका पार पडत असते. राजकारणाचे अधिष्ठान कशा पद्धतीचे असावे किंवा राजकारणाला कोणत्या तत्वाच्या आधारावर आपण सत्तेचा वापर केला पाहिजे या दृष्टिकोनातून सुद्धा राजकारणाला सत्तेच्या अधिष्ठान असल्याशिवाय त्याला महत्व प्राप्त होत नसते. आणि म्हणून या ठिकाणी राजकीय अधिष्ठान प्राप्त करून घेण्यासाठी विचार प्रणाली अत्यंत महत्वाची भूमिका पार पडत असते. एवढंच नाही तर विचार प्रणालीच्या माध्यमातून राजकीय शिक्षण लोकांना प्राप्त होत असते. लोकशाहीमध्ये ज्या वेगवेगळ्या निवडणुका असतात, या निवडणुकामध्ये लोकांचे हक्क असतात, अधिकार असतात, आणि राजकीय सहभाग, पॉलिटिकल पार्टिसिपेशन वाढवण्यासाठी सुद्धा विचार प्रणालीच महत्वाची भूमिका पार पडत असते. विचार प्रणालीच्या माध्यमातून राजकीय शिक्षणाचे एक महत्वाचे माध्यम आहे असं सुद्धा म्हटलं जातं. राजकारणामध्ये सहभाग वाढवण्यासाठी, लोकांना
प्रवृत्त करणे, लोकांना राजकीय कार्यात सक्रिय करणे आणि त्यांची इच्छा निर्माण करणे, अशा पद्धतीचे काम राजकीय विचारप्रणालीच्या माध्यमातून होत असतं. राजकीय व्यवहाराला एक प्रकारे शिस्त लावण्याचं काम राजकीय विचारप्रणाली करत असते असं म्हणावं लागेल. कारण त्यामुळे काय होतं की राजकीय विचारप्रणालीच्या माध्यमातून लोकांच्या मनामध्ये आदराची भावना निर्माण करणे, लोकांना चांगल्या सवय लावणे, चांगल्या प्रथांचं अनुकरण करणे, लोकांच्या मध्ये एकात्मता निर्माण करणे, संघटन करणे, आशा निर्माण करणे, आकांक्षाला प्रत्यक्ष स्वरूप मूर्त स्वरूप देणे आणि व्यवहाराचे नियमन करणे, कार्यप्रवरण करणे, या सगळ्या गोष्टीसाठी वेगवेगळे राजकीय पक्ष किंवा राजकीय गट काय करत असतात, विचार प्रणालीच्या आधारे कार्यप्रवृत्त होत असतात आणि त्यामधूनच ही व्यवस्था अधिक सक्षम होत असते. राजकीय व्यवहाराला एक शिस्त प्राप्त त्या ठिकाणी होत असते. मित्रांनो, राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी सुद्धा विचार प्रणालीचा वापर केला जातो. एखाद्या देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता निर्माण करत असताना एक महत्वाचा आधार विचार प्रणाली असते. कारण एखादा राष्ट्र आहे, एका राष्ट्रामध्ये एखादा विचार आहे, विचार प्रणाली अस्तित्वात येते आणि ती समान अशा आकांक्षा ध्येयपूर्ती यासाठी लोकांना एकात्मतेचं आव्हान करते. म्हणजे राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी विचार प्रणाली ही अत्यंत महत्वाची भूमिका त्या ठिकाणी पार पडत असते. ही भूमिका सुद्धा लक्षात घ्या. त्याचबरोबर राष्ट्रहित आणि राष्ट्रहित निर्धारण किंवा राष्ट्रहित संवर्धन या गोष्टी सुद्धा विचार प्रणालीच्या माध्यमातून होत असतात. राष्ट्रहिताचा आधार म्हणून राजकीय विचार प्रणालीकडे बऱ्याच ठिकाणी पाहिलं जात असतं. उदाहरणार्थ आपण पाहतो भारतामध्ये उदारमतवादी विचार प्रवाह विकसित व्हावा असं स्वातंत्र्यानंतर प्रयत्न झाले. तर चीनमध्ये साम्यवादी व्यवस्था लोकांना पटावी या दृष्टिकोनातून तिथं प्रयत्न झाले. तर अमेरिकेमध्ये भांडवलशाही व्यवस्थेला प्राधान्य देणं म्हणजे काय, एखादी विचारसरणी एखाद्या प्रदेशामध्ये लोकमान्यता प्राप्त करण्यासाठी, लोकसमत प्राप्त करण्यासाठी किंवा राष्ट्राच्या विकासासाठी ती गोष्ट आवश्यक आहे हे स्पष्ट करण्यासाठी राजकीय विचार प्रणालीचाच प्रभाव त्या ठिकाणी आपल्याला दिसतो. ही बाब लक्षात घेतली. मित्रांनो, राजकीय परिवर्तन हे करण्यासाठी जशी राजकीय विचार प्रणाली उपयुक्त ठरते तशी राजकीय स्थिरता आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुद्धा विचार प्रणालीच काम करत असते. म्हणजे विचार प्रणालीच्या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये विविध विचार प्रणाली महत्वाच्या भूमिका पार पडत असतात. ही गोष्ट लक्षात घ्या. आधुनिक काळामध्ये शक्तिशाली राष्ट्र आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. आपण पाहतो जगातल्या महासत्ता सुद्धा काय करतात, वेगवेगळ्या विचारसरणीचा आधार घेतात आणि त्या आधारावर जगातल्या वेगवेगळ्या राष्ट्रांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून आधुनिक काळामध्ये राजकीय विचार प्रणाली ही अत्यंत महत्वाची असते. राजकीय विचारांचा प्रचार करणं, प्रसार करणं, त्याचा प्रभाव निर्माण करणं, त्या लोकांच्या मध्ये पटवून सांगणं, लोकांना त्याचं महत्व विकसित करून सांगणं, अशा पद्धतीच्या भूमिकेमधून राजकीय विचार प्रणाली ही आंतरराष्ट्रीय पातळीवर आजच्या कालखंडात सुद्धा अत्यंत महत्वाची भूमिका पार पडत आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. विद्यार्थी मित्रांनो, आपण या पेपरमध्ये राजकीय विचार प्रणाली, पॉलिटिकल आयडिओलॉजी, वेगवेगळ्या राजकीय विचार प्रणालीचा अभ्यास आपण पुढे करणार आहोत. परंतु मुळामध्ये राजकीय विचार प्रणाली म्हणजे काय, तिचं स्वरूप कसं असतं, राजकीय विचार प्रणालीची व्याप्ती काय आहे, राजकीय विचार प्रणाली कशा पद्धतीने निर्माण झालेली आहे आणि तिचं महत्व कशा पद्धतीचं आहे, आणि इकडच्या काळामध्ये आधुनिक काळात लोकशाही शासन व्यवस्था असणाऱ्या देशामध्ये किंवा कुठल्याही देशामध्ये ती व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी किंवा एखादी व्यवस्थेमध्ये परिवर्तन करण्यासाठी राजकीय विचार प्रणाली ही अत्यंत महत्वाची भूमिका पार पडत असते. म्हणून आपल्याला राजकीय विचार प्रणालीचं महत्व अगदी थोडक्यामध्ये आपण समजून घेतलेलं आहे की व्यक्तीला कृतीप्रवण करणे, व्यक्तीमध्ये निष्ठा आणि विश्वास निर्माण करणे, यथार्थ परिस्थितीचं आकलन निर्माण करून देणे, वैचारिक संघर्षाला वैचारिक अधिष्ठान प्राप्त करून देणे, त्याचबरोबर सत्ता प्राप्ती करणे नव्हे, सत्ता प्राप्ती करत असताना सत्तेला अधिमान्यता प्राप्त करून देणे, एखाद्या राजकीय व्यवस्थेमध्ये परिवर्तन करणे आणि राजकारणाचे अधिष्ठान राजकीय शिक्षण देणे, राजकीय व्यवहार शिस्त
आणि राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रहित संवर्धन या वेगवेगळ्या कारणासाठी विचार प्रणाली अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पडत असते. म्हणून कुठल्याही देशामध्ये आज आपल्याला असं पाहायला मिळतं कुठली तरी आयडिओलॉजी, कुठली तरी विचार प्रणाली स्वीकारली जाते, तिचा प्रचार प्रसार करून लोकांच्या गळी उतरून लोकांना तिचा पाठिंबा मिळवला की त्या पद्धतीने त्या देशामध्ये परिवर्तन किंवा त्या देशामध्ये स्थिर सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न होत असतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण विचार प्रणाली संदर्भात थोडक्यात त्याचं महत्त्व स्पष्ट केलं आहे. पुढील भागामध्ये आपल्याला वेगवेगळ्या विचार प्रणालीचा अभ्यास करायचा आहे. उदारमतवाद असेल, साम्यवाद असेल, राष्ट्रवाद असेल किंवा फॅसिझम असेल, या वेगवेगळ्या आधुनिक काळातल्या विचार प्रणाली समजून घ्यायच्या आहेत. या ठिकाणी आपण थांबूया. नमस्कार मित्रांनो.